फ्रान्सिस आणि या 2025 वर्षी ज्युबिली इयर म्हणून घोषित केलेलं आहे. त्यासोबत आपल्याला आपला बिशपची कल्याण प्रांताचा बिशप थॉमस सेलवनार आणि इथे एक मेर्सीचा द्वार असं म्हणून घोषित केलेला आहे. या दारातून इथे येऊन आम्हाला संबंध येऊन आणि प्रार्थना करून कुंसार घेऊन जाणाऱ्या प्रार्थना करून जाणाऱ्या लोकांना इंटेलिजन्स मिळून जातील असं बिशपजी यांनी अनाउन्स केलेलं आहे. त्याबद्दल सविस्तर फादर यांनी मला सांगते. हालेलुया 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 प्रेज द लॉर्ड. जसे फादरने आता तुमच्यासाठी घोषित केलेलं आहे तसे हे सुंदर आशीर्वाद पोप साहेबांनी आम्हाला आश्रमला दिलेला आहे. देवाचा दार मागच्या वर्षी आपल्याला मिळाला, या वर्षी आशेचा दार. प्रेज द लॉर्ड हालेलुया. ख्रिस्त मंडळीमध्ये आपण सर्व लोक अनेक प्रकारच्या त्रासातून अडचणीतून जात आहे. माणसाच्या जीवनातील सर्वात मोठा अडथळा काही आहे? पाप आहे. पापाच्या बंधनामध्ये राहणाऱ्या कोणीही स्वर्गाचं राज्य पाहू शकत नाही. म्हणून आपल्याला स्वर्गाच्या राज्याचा अनुभव मिळण्यासाठी, स्वर्गामध्ये आपले प्रवेश मिळवून देण्यासाठी पोप साहेबांनी ज्युबिली इयर म्हणून या वर्ष आपल्याला दिलेला आहे. ख्रिस्त मंडळी 2 वर्षाच्या तयारी प्रार्थना करून या वर्षाचे या घोषणा केलेला आहे. प्रेज द लॉर्ड हालेलुया हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया हालेलुया. तुम्हाला या गोष्टी अजून थोडासा स्पष्ट करून सांगतो. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. प्रियानो, कुंसार केल्यामुळे आपण कोणी स्वर्गामध्ये पोहोचत नाही. कुंसार केल्यामुळे काय होते? पापाची क्षमा मिळत आहे. हालेलुया. कुंसार न करणाऱ्या माणसाला पापाची क्षमा नाही मिळणार. हालेलुया. पापांच्या क्षमा मिळण्यासाठी आपल्याला पाप स्वीकार करायचा आहे. आणि पाप स्वीकार केलं तरी मी ज्या लोकांचं नुकसान केलेलं आहे, मी ज्या ख्रिस्त मंडळीचं नुकसान केलेलं आहे, हालेलुया, त्या माझ्यावर शिक्षा आहे. प्रेज द लॉर्ड हालेलुया हालेलुया. प्लिनरी इंडल्जन्स म्हणून ख्रिस्त मंडळी आपल्याला पापमुक्ती बरोबर दंडमुक्ती देत आहे. त्या दंडमुक्तीसाठी आपल्याला साधारणपणे 3 गोष्ट करायला ख्रिस्त मंडळी सांगत आहे. पहिले मुद्दा, कुंसार व्हायला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. तर ट्रीट मध्ये भाग घेणाऱ्या तुम्ही सगळे लोक कुंसार करणारच आहे. हालेलुया. कुंसार होणे पहिले मुद्दा. हालेलुया. दुसरी गोष्ट, कुंसार केल्यानंतर मी पापाचा त्याग करीन अशी एक इच्छा बाळगायचं आणि निर्णय घ्यायचा. प्रेज द लॉर्ड. तिसरी मुद्दा, पोप साहेबांनी आपल्याला या वर्षाचा हे आशीर्वाद दिलेला आहे. आपण पोप साहेबांच्या मनातील अनेक हेतू आहेत. पोप साहेबांच्या मनातील हेतू पूर्ण होण्यासाठी आपण प्रार्थना करायची. या आशेचा दार पोप साहेबांनी 9 तारखेला हालेलुया उघडले. हालेलुया. आणि आता पोप साहेबांनी आपल्याला हे दिवस आज दिलेला आहे. हालेलुया. पोप साहेबांची इच्छा असे आहे, आपण ख्रिस्ताबरोबर एक व्हायचं. ख्रिस्त मंडळी बरोबर
एक व्हायचं. मित्र मंडळी आपल्या सर्व जगातील सर्व भावंड सर्वांच्या बरोबर आपण एक व्हायचं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया हालेलुया. प्रेज द लॉर्ड. म्हणून सर्वात प्रथम पोप साहेबांनी बोलले की हे ख्रिस्ता बरोबरचा सण आहे. दुसरी गोष्ट ख्रिस्त मंडळी बरोबरचा सण आहे, जुबिली इयर. तिसरी गोष्ट पोप साहेबांनी बोलले की हे जे वर्ष आहे या वर्ष स्वतःचा सण आहे. हालेलुया हालेलुया. म्हणजे आपल्यासाठी एक सण आहे. हालेलुया. पोप साहेबांची इच्छा आहे आपण कोणी दुःखी होऊन एकटा दुःखा इकडे तिकडे राहायचं नाही. आपण आनंदी होऊन आपल्या वैयक्तिक जीवन सणासारखा साजरा करायचं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. यासाठी 3-4 मार्ग पोप साहेबांनी दिलेला आहे. त्यातील एक गोष्ट आहे पिलग्रिमेज. पिलग्रिमेज म्हणजे आपण प्रवास करत परमेश्वराने आपल्यासाठी करून दिलेल्या एका ठिकाणी पोहोचणे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही आता प्रवास करत इथपर्यंत आलेला आहे. हालेलुया. पुढे त्याग कृत्य करणे. मनाला शरीराला बरे वाटणाऱ्या गोष्टींच्या मागे न पळता त्याग कृत्य. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता मिसा प्रार्थनेच्या वेळी तुम्ही खूप वेळ उभे राहून मिसा प्रार्थना करताय. हालेलुया. आशीर्वाद मिळत आहे आपल्या बाबांची शरण. हालेलुया. त्याग कृत्याद्वारे आपण ख्रिस्ताजवळ जातो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्याबरोबर पोप साहेबांनी आपल्याला आठवण करून दिलेली गोष्ट असे आहे, आपल्याला व्हॅटिकन परिषद च्या 4 महत्वाचे पुस्तक आहे. ते होईल तेवढे या वर्षभरामध्ये वाचायचं. प्रेज द लॉर्ड. त्याचा स्टडी करायचं. हालेलुया. मराठीमध्ये हे पुस्तक लिहिलेले नसेल. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. म्हणून कोणतरी धाडस घेऊन मराठीमध्ये या पुस्तक आता लिहून घ्यायचंय. प्रेज द लॉर्ड. त्याचा स्टडी आपल्याला करायचा आहे. हालेलुया. आता बिशप स्वामीचा अधिकार बिशप स्वामीने आपल्या प्रोविन्शियल रिजनल डायरेक्टर फादरांना दिलेला आहे. प्रेज द लॉर्ड. आता तुम्ही सर्व लोक मी सांगितल्यावर उभे राहणार आणि त्या ठिकाणी तुम्ही लक्ष द्यायचं. हालेलुया. फादर अधिकाराने आता सर्वात प्रथम या आशेचा दार, निराशेचा बंधन तोडून पापांच्या बंधनातून बाहेर पडून आपण ख्रिस्ती जीवनामध्ये आशेचा किरण आपल्याला परमेश्वर देत आहे. हालेलुया. म्हणून आता आपण या आशेच्या दाराकडे लक्ष देऊया. आशेच्या दारातून आतमध्ये प्रवेश करणार. Deva
आम्हाला अभिषेक दे प्रभू, लावलेले सर्व तुला परत एकदा मिळून देण्यासाठी आम्हाला आशीर्वादित कर. हालेलुया. आता आपण मायाळू कुमारी मरियेजवळ प्रार्थना करूया. हे मायाळू कुमारी मरिये, अधिकाराने उद्घाटन करत आहे आणि रिबन कटिंगद्वारे फादर आतमध्ये येत आहे. तेव्हा आपण सर्व लोक मिळून आमच्या स्वर्गीय बाबा प्रार्थना बोलणार आहोत. हे आमच्या स्वर्गीय बाबा, संतुष्ट आमा भक्ताना करदूरवाणीत येसू, पुरुषाच सच्ची